घर से निकलते ही कुछ दूर चलते ही नाश्ता करून घेऊया म्हणलं पहिल्यांदा, कारण पहिल्यांदा पोटाला काहीतरी खाल्लं पाहिजे. सकाळी सकाळी घरातनं बाहेर निघालोय म्हणल्यानंतर ना नाश्ता केला, ढोकळा घेतला होता तिथं खायला. आणि हिला खाल्लं का पहिल्यांदा पेंग आलाय, म्हणून ही झोपायच्या तयारीत लागली आता गाडीवरच. आणि आता आम्ही चाललोय बाळूमामाला. आणि वातावरण असलं भारी झालतं ना, म्हणजे ऊन नव्हतं आणि पावसाचं वातावरण झालतं. पुढं बसायच्या नादात ह्याचं नंतर ना पाय दुखायला लागलं उभा राहून, म्हणून ह्याला खाली बसवला. आणि नंतर ना आम्ही पोचलो बाळूमामाच्या मंदिराच्या आवारात. आणि ही बघा ह्याने नवीन स्टाईल केली वरती केस उभा करून. आणि नंतर ना आज म्हटलं रांगतच उभा राहून दर्शन घ्यावं, कारण एवढ्या लांबनं लोक येते ती रांगत उभा राहून दर्शन घेते. आणि आम्ही जवळच्या जवळ जाऊन डायरेक्ट बाहेरनंच दर्शन घेतोय. आणि गर्दी बघा किती आहे. आणि ह्यांचं चाललंय जिथं जाईल तिथं बैलगाड्या शर्यती बघायच्या. नंतर पाऊस पडायला लागला आणि बाहेर पाऊस पडतोय. आणि ही बरोबर पत्र्याच्या खाली होती तरी हिला वाटत होतं माझ्या अंगावर पाऊस पडतोय, म्हणून माझी वडणी घेतली आहे डोक्यावर तिची तिनं स्वतःनंच. आणि मंदिराच्या आत पोचलो. आणि मंदिराच्या आत सुद्धा बघा किती गर्दी आहे, लाईनीतच माणसं उभा आहेत. नंतर घेतलं दर्शन आणि बाहेर गुरुदत्ताचं दर्शन घेतलं आणि भंडारा वगैरे लावून घेतला. आणि झिरझिर पावसातच एवढं पाणी साठलंय आणि चालायला पण येत नव्हतं, जानूला पाय घसरत होते तिचं. मग नंतर ना सेल्फी काढून घ्यावं म्हणलं, म्हणून चौघांनी आम्ही फोटो काढून घेतला. आणि गर्दी एवढी होते तिथं मंदिरात की बाहेरून दर्शन घेणाऱ्यांचं दर्शन होत नाही, म्हणून इथं बाहेर एक स्क्रीन आहे, तिथं बघितलं की दर्शन होते. आणि बाहेर आल्यानंतर ना परत नवी गाडी नेलती म्हणून तिच्यावर थोडा भंडारा वगैरे घालून घेतला. आणि जसं गाडीवर बसलो तसा डबल आणि पाऊस चालू झाला. आणि ह्याचं तोंड फुगलं होतं, ह्याला गाडी घ्यायची होती. बाहेर गेलं का ह्याला काय नाही काय खेळणं घ्यायचं असतंय. नंतर ना म्हणलं काय तर खाऊन घेऊया, कारण थंडीमुळे भुका लय लागत होत्या, म्हणून इथं उत्तप्पा खाऊन घेतला. आणि बाहेर पडतोय तर एवढं ट्रॅफिक होतं आणि त्यात वरनं पाऊस पडत होता, एवढा वैताग आलता. आणि पाऊस पडतोय म्हणून एका ठिकाणी थांबलो, पण ती काय उघडायचं दिसेना, म्हणून तसंच आम्ही थोडाच पाऊस येत होता म्हणून तसंच आम्ही पुढे निघालो. आणि इथं हिला पाऊस लागतोय म्हणून पप्पाला कशी चिकाडलंय बघा. आणि येताना दोघाला पण थंडी वाजायला लागली, म्हणून दोघांना पण मध्ये घेतलं आणि वडणीवरनं कामरून घातली होती. आणि दिवाळीच्या लास्टच्या दिवशी का होईना पण आमचा बल्ब फिरायला लागला.